सर्वप्रथम तुम्हाला इंटरनेट एक्सप्लोरर ब्राउझर किंवा मायक्रोसॉफ्ट एज या ब्राउझरवर येऊन गुगलवरती लिव्ह अँड लीज ॲग्रीमेंट असं नाव टाकायचं आहे. त्यानंतर पहिली वेबसाईट येईल ई फायलिंगची, त्यावरती ओपन करायचं आहे. आता यामध्ये तुम्हाला पहिलं सांगितलेलं आहे की जर तुम्हाला थंब घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमच्याकडे सेक्युजन नावाचं डिव्हाइस पाहिजे, सेक्युजन प्रो. आणि ज्यावेळेस सबमिट करा व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला मंत्राचं डिव्हाइस पाहिजे. हे 2 डिव्हाइस असतील तर तुम्ही घरी बसल्याही करू शकता. आता अशा ठिकाणी मेन पेजवर आल्यानंतर उजव्या हाताला आल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. या ठिकाणी सिलेक्ट डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा जो कुठला जिल्हा आहे तो निवडायचा आहे. त्यानंतर एक तुमचा इच्छुक पासवर्ड सेट करायचा आहे. तुम्ही तो पासवर्ड तुमच्या मनाने कुठलाही टाकू शकता. कॅप्चा टाकायचा आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर लॉग इन होईल. इथं विचारतं की तुमचं मागच्या वर्षीचं आहे का रेंट ॲग्रीमेंट. रिन्यू असेल तर येस करा, मागचे डेटा पूर्ण येईल. नसेल तर नो करा. आता माझ्यासाठी हे नवीन आहे, फर्स्ट टाईम तर नो केलं आहे. आता हे म्हणते की संबंधित पोलीस स्टेशनला तुमचा अर्ज जाईल. काही हरकत नाही, ओके. यावरती तुम्ही ओके क्लिक केलात की सगळ्यात पहिलं तुमचं जिल्हा आलेला आहे. तुम्हाला तालुका विचारला जाईल. तालुका टाकल्यानंतर ते ग्रामीणमध्ये आहे की शहरी भागामध्ये आहे हे निवडायचं आहे. माझं शहरी भागामध्ये आहे. त्यानंतर मग लोकल ॲड्रेस म्हणजे माझं महानगरपालिकेत येतं, काउन्सिल आहे, म्युन्सिपल काउन्सिल. त्याच्यानंतर टाईप ऑफ युनिट याच्यामध्ये काय आहे, घर आहे, फ्लॅट आहे, गोडाऊन आहे. त्यापैकी एक माझं घर असल्यामुळं मी लँड बिल्डिंग घेतलं आहे. मी अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर फ्लॅट अपार्टमेंट घ्या. तर एरिया, हा एरिया तुमच्या रजिस्ट्री कॉपीवरती असतो. तो स्क्वेअर मीटरमध्ये किंवा स्क्वेअर फीटमध्ये तुम्हाला जे सोयीचं आहे किंवा ज्या प्रकारे कागदावरती ज्या ह्याच्यामध्ये उपलब्ध आहे त्याच ह्याच्यामध्ये तुम्ही इथं टाकू शकता. यामध्ये थोडंफार कमी जास्त झालं तरी चालतं, पण जनरली जो काही एरिया आहे तो मॅच झाला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं विलेज म्हणजे गाव. आता माझं गाव शहरी भागात असल्यामुळं लातूर महानगरपालिकाच येणार आहे. त्यामुळं लातूर जे आहे नगरपालिका हे त्यामध्ये सिलेक्ट करतो आहे मी. तुम्ही तुमच्या हिशोबानं गाव सिलेक्ट करा. त्याच्यानंतर लोकल बॉडी तालुका लातूर. ॲड्रेसमध्ये तरी विचारते की तुमचा प्लॉट नंबर आहे का, गट नंबर आहे का, सर्वे नंबर आहे, यापैकी कुठला आहे तुमचा, हिस्सा नंबर आहे, सेक्टर नंबर आहे. मोठ्या ठिकाणी सेक्टर्स असतात, काही ठिकाणी खासरा पाणी नंबर असतो, हाऊस नंबर असतो, CTS नंबर असतो, सिटी सर्वे नंबर असतो. तर हे बरेच सारे ऑप्शन्स आहेत. तर तुमच्या कागदावरती जे ऑप्शन आहे ते ऑप्शन्स तुम्हाला निवडायचे आहेत आणि इथं अचूक माहिती भरायची आहे. त्यामध्ये बघा ॲड्रेस 1 आणि ॲड्रेस 2 यावरती तुमचा प्लॉट नंबर, घर नंबर त्यापैकी एक लिहिणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता यामध्ये काही लोक लाईट बिलही वापरतात, तर लाईट बिलवरही सुरुवातीला जो नंबर येतो तो नंबर तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिलवरचा या ठिकाणी टाकू शकता. आणि जो काही योग्य पर्याय आहे तो योग्य पर्याय तुम्ही यावरती निवडायचा आहे आणि तो तुमचा पर्याय इथं टाकून घ्यायचा आहे. आता हे टाकल्यानंतर तर प्रॉपर्टी डिटेल्स वगैरे सगळं टाकलं आहे, गॅलरी टाकली आहे, पार्किंगला किती स्पेस आहे ते टाकलं आहे. आणि यानंतर तुम्ही सेव्ह कराल. सेव्ह करायला गेल्यानंतर ते म्हणते की नाही मला बिल्डिंग नंबर पाहिजे. तर तुम्ही बिल्डिंगवरती जे नाव आहे ते तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर ते म्हणतं आहे की प्रॉपर्टी टॅक्स नंबर पाहिजे. बिल्डिंगवरचं नावही टाकणं गरजेचं आहे, त्याच्यावरचा नंबरही टाकणं गरजेचं आहे. आणि फ्लॅट नंबर म्हणजे कुठल्या फ्लोअरला राहत आहे तुम्ही, ग्राउंड फ्लोअर आहे, फर्स्ट फ्लोअर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कंपल्सरी आहेत. ह्या सगळ्या तुम्हाला अचूक भरणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी भरल्यानंतर तुम्हाला पुढं जाऊन यावरती सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे. पूर्ण माहिती भरून सेव्ह बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढच्या पेजवरती जाईल आणि एक टोकन नंबर जनरेट होईल. हा टोकन नंबर तुम्ही कॉपी पेस्ट करून ठेवा तुमच्याकडं, कारण तुम्हाला ह्या टोकन नंबरवरच पुढं लॉग इन आहे. त्यामुळं हा तुम्ही कॉपी करून तुमच्या मोबाईलमध्ये, आता ज्या प्रकारे मी इथं व्हॉट्सअपवरती टाकून ठेवून देतो आहे माझ्यासाठी, माझ्या पुढच्या रेफरन्सेससाठी, तसं तुम्ही लिहून ठेवू शकता किंवा मोबाईलवरती सेव्ह करू शकता. SMS द्वारेही येणार आहे, परंतु सध्या तरी तुम्हाला हे जपून ठेवणं गरजेचं आहे. आता हे प्रॉपर्टी टॅक्स नंबर आल्यानंतर नेक्स्ट पार्टीवरती जायचं आहे तुम्हाला. आता हा एकदा पत्ता अचूक आहे का बघून घ्या. हा पत्ता तुमच्या टॅक्स पावतीवरती किंवा लाईट बिलवरती जसा आहे तसा पत्ता, तुम्ही जिथं भाड्यानं राहत आहे तिथला हा पत्ता आहे. आता पुढच्या पेजवरती आल्यानंतर त्यामध्ये सगळ्यात अगोदर पार्टीज आहेत. आता पार्टीमध्ये कोण पार्टी असू शकते की तुम्ही भाड्यानं जो ओनर आहे, ज्या ठिकाणी तुम्ही भाड्यानं राहता त्या ओनरचं नाव सगळ्यात अगोदर घ्यायचं आहे. ओनर वैयक्तिक आहे, प्रोप्रायटरशिपमध्ये आहे, कंपनीसोबत करार करताय, तुम्ही कुठल्या ट्रस्टसोबत करार करताय, HUF सोबत करार करताय,
का वैयक्तिक एखाद्या व्यक्तीसोबत करार करताय. तर भाडे करारमध्ये जनरली आपण इंडिव्हिज्युअल घेतो. तर त्या इंडिव्हिज्युअलचं सगळ्यात अगोदर तुम्हाला सरनेम टाकायचं आहे, त्याच्यानंतर त्यांचं नाव टाकायचं आहे. हे आधारप्रमाणे तुम्हाला सगळं भरायचं आहे आणि त्यांच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्यांचं जे काही वय बसत असेल ते वय तुम्हाला अचूक टाकणं गरजेचं आहे. आता वय टाकल्यानंतर तुम्हाला त्यांचं जेंडरही सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा पॅन नंबर टाकायचा आहे. आता हा पॅन नंबर कंपल्सरी आहे. ओनरचा आणि टेनंटचा, भाडेकरू जे राहतात त्या दोघांचा पॅन नंबर कंपल्सरी आहे. त्यामुळे हे 2 भरणं गरजेचं आहे. आणि त्यासोबतच बाकी जे आयडेंटिफायर असतात त्यांचं फक्त आधार कार्ड असलं तरी चालेल, पॅन नंबर टाकला तर उत्तम. त्यासोबतच ओनरचा कॉन्टॅक्ट नंबर, मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे. तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं दर्ज करायचा आहे. अशा प्रकारे आधारवरती जो पत्ता आहे ओनरच्या, तो पत्ता पूर्ण टाकायचा आहे आणि तुम्हाला इथं सेव्ह डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. तर यामध्ये त्यांनी सांगितलं की जेंडर इज मिसिंग. बरं, जेंडर टाकला. परत एकदा सेव्ह डिटेल्स केलं तर डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली म्हणून एक मेसेज येईल तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी पार्टी घ्यायची आहे. आता हे पार्टी घेताना तुम्हाला आता आपण भाडेकरू घ्यायचं आहे. तर तुम्हाला ही पार्टी घेताना खालच्या साईडला तुम्हाला अगोदर यावं लागेल आणि ॲड नेक्स्ट पार्टी करायला लागेल. ॲड नेक्स्ट पार्टी केलं की 2 नंबर येतो. आता याच्यामध्ये टेनंट म्हणजे जो कोणी भाड्यानं राहणार आहे त्याची माहिती भरायची आहे. तोही इंडिव्हिज्युअलच आहे. त्याच्यानंतर त्याचं सरनेम, नाव, त्यांच्या वडिलाचं नाव, वय, जेंडर, पॅन कार्ड आणि त्यांचं पत्ता. आता हा पत्ता त्याचा आधारवरती जो कुठला पत्ता असेल तो पत्ता भरायचा आहे. ही सगळी माहिती तुम्हाला अचूक टाकणं गरजेचं आहे. आता ही पुढची माहिती टाकल्यानंतर काय करायचं ते सांगतो. संपूर्ण माहिती भरल्यानंतर ज्यावेळेस सेव्ह कराल तर पार्टी ॲडेड सक्सेसफुली म्हणत आहे. आता ह्याच्यानंतर तुम्हाला आयडेंटिफायर म्हणजे 2 ओळखीचे साक्षीदार. आता हे साक्षीदार देताना प्रत्येकी 2-2 म्हणजे 4 देऊ शकता किंवा दोघांमध्ये पण कॉमनवाले 2 देऊ शकता. तर मी यामध्ये ऑल पार्टी सिलेक्ट करणार आहे. आयडेंटिफायर 1चं नाव, पत्ता, नाव टाकायचं आहे, पॅन नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर आणि पत्ता, त्याच्या आधारवरती जो पत्ता आहे तो अचूक भरायचा आहे आणि त्याचा एरिया, पिन कोड आणि लोकेशन टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे सगळं भरल्यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन येईल ॲड आयडेंटिफायर ॲडेड सक्सेसफुली. आता तुम्हाला दुसरा एक करायचा आहे. तर ॲड आयडेंटिफायर पार्टी नंबर 2 ऑल पार्टीजसाठी परत एक नाव, त्याचं आडनाव, त्याचं नाव, त्याच्यानंतर त्यांचं मिडल नाव, त्याच्यानंतर त्याचं वय, पॅन कार्ड आणि त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर आणि आधारवरती जो पत्ता आहे तो पत्ता आयडेंटिफायरचा द्यायचा आहे. आता साक्षीदारांना तुम्हाला सोबत असणं गरजेचं आहे. साक्षीदाराचेही थंब घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे तुम्ही पूर्ण डिटेल्स भरल्यानंतर दोघांचेही डिटेल्स भरायचे आहेत. त्या दोघांनाही अगोदर सेव्ह करून घ्यायचं आहे आणि सेव्ह केल्यानंतर नेक्स्ट रेंट अँड अदर टर्म्सवरती क्लिक करायचं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला एकदा खात्री करून घ्या ती 2 पार्टीज झाल्यात आयडेंटिफायरमध्ये आणि जे पार्टीज आहेत त्या पण 2 आहेत. म्हणजे 2 नंबर पार्टीज पाहिजेत. एक तर घरमालक, जागा मालक ज्याला लायसन्सी ओनर म्हणतो आणि दुसरं म्हणजे टेनंट जो की भाड्यानं राहणार आहे. या सगळ्याच गोष्टीची खातरजमा झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला अपडेट करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढची प्रक्रियाही करू शकता. आता याच्यानंतरची जी स्टेप आहे ती म्हणजे नेक्स्ट रेंट ॲग्रीमेंटचे टर्म्स अँड कंडिशन्स. यावरती क्लिक केल्यावर अशा प्रकारचा एक इंटरफेस येईल ज्यामध्ये तुम्हाला लायसन्सचा पिरियड म्हणजे 1 वर्षासाठी करताय तर 11 महिने टाकायचा आहे, 2 वर्षासाठी करताय तर 22 महिने टाकायचं आहे. जे कुठलं पिरियड असणार आहे तुमच्या लायसन्सीचा तो तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. यापुढे तुम्हाला कोणत्या तारखेपासून करायचं आहे तुम्ही एक्झिक्युशन डेट टाकू शकता या तारखेपासून. मग पुढचे ती तारीख तुम्हाला निवडायची आहे आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिक जी तारीख निवडाल त्याच्यापुढं 11 महिन्याचा करार येऊन जाईल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही रिफंडेबल डिपॉझिट्स आहेत का तुमच्याकडं. काही ठिकाणी डिपॉझिट्स घेतले जातात जे वापस केलं जातं. नॉन रिफंडेबल काही डिपॉझिट्स असतात जे भाड्यातनं कपात केली जाते. आणि त्याच्यानंतर अमाऊंट किती आहे म्हणजे ही महिन्याला तुम्ही फिक्स अमाऊंट देत आहे की व्हेरिएशन अमाऊंट आहे. तर फिक्स जनरली असते तर फिक्स करून तुमचं जे भाडं आहे ते लिहा. तर या ठिकाणी दोन्ही स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्टर्ड फीस दोन्ही एकसाथ भरा. वेगवेगळे चलन काढण्यापेक्षा दोन्ही एकसाथच भरा. यानंतर पुढं GRN नंबर येणार आहे. तर GRN नंबरसाठी तुम्हाला ते GRN नंबर काढायसाठी तुम्हाला ग्रासवरती जायचं आहे. आता ह्या ग्रासवरती कसं जायचं त्याचं पेमेंट कसं करायचं आहे थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगतो.
पे नाववरती क्लिक करायचं आहे. पे नाववरती केलं एक वेबसाईट ग्रासची ओपन होईल. यामध्ये 2 ऑप्शन्स आहेत, पे विदाऊट रजिस्ट्रेशन आणि IGR. आता पे विदाऊट रजिस्ट्रेशनवरती क्लिक कराल तर तुम्हाला वेगळीच वेबसाईट ओपन होते, तर तो ऑप्शन नाही घ्यायचा आपल्याला. परत वापस या. तुम्हाला हा दुसरा ऑप्शन आहे IGR, तो घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये पे विदाऊट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडं पहिला जो ऑप्शन येणार आहे सिटीजन, त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर मेक पेमेंट विथ रजिस्ट्रेशन, याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीस हे दोन्ही घेणं गरजेचं आहे. तर यामध्ये स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनमध्ये तुमचा जिल्हा निवडायचा आहे, त्याच्यानंतर तालुका निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर यामध्ये तुमचं जे काही विभाग आहे तो निवडायचा आहे. आणि यामध्ये 36A नंबरचं जे कॉलम आहे हा लीज अँड ॲग्रीमेंटसाठी आहे, तो घेणं गरजेचं आहे. स्टॅम्प ड्युटी कुठून काढायची त्यासाठी परत तुम्हाला तुमच्या मेन पेजवरती यावं लागेल. इथं स्टॅम्प ड्युटी बघा ₹123.80 सांगितलं, तर यापेक्षा 5 ते 10 रुपये 15 रुपये जास्तच तुम्हाला स्टॅम्प ड्युटी टाकणं गरजेचं आहे. परत एकदा पेजवरती या. स्टॅम्प ड्युटी माझ्याकडं ₹123 होती, तर मी आता इथं वाढवून टाकणार आहे, ती मी जवळपास ₹150 टाकतो. आता ही ₹150ची स्टॅम्प ड्युटी. रजिस्ट्रेशन फीस, आता पुन्हा रजिस्ट्रेशन फीस कुठं आहे तर तिथं ₹1000 रजिस्ट्रेशन फीस आहे. तर अशा प्रकारे 1150 माझा चलन भरायचं आहे आणि ॲक्च्युअलमध्ये 1128 काहीतरी 23 काहीतरी रुपये आहे, त्यापेक्षाही जास्त भरायचं आहे. आता यामध्ये परत एकदा पार्टीचं नाव, फर्स्ट पार्टी हे जनरली जागा मालक आहे, भाडे करार ज्याच्या नावानं करतो आहे तो नसून ज्यांच्या नावानं आपण जिथं घर आहे त्याच मालकाचंच इथं नाव टाकायचं आहे. तिथं त्याचा पॅन नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला परत एकदा आणखीन एक ऑप्शन, मोबाईल नंबर टाकल्यानंतर तो नंबर OTPसाठी येणार आहे. ओके हा टाकल्यानंतर परत खाली यायचं आहे. त्याच्यानंतर परत सेकंड पार्टीमध्ये तुम्ही जे भाडेकरू राहणार आहेत त्यांचं नाव टाकायचं आहे, पूर्ण नाव टाकायचं आहे, नेम ॲज पर आधार कार्ड. त्याच्यानंतर पॅन नंबर ऑफ द सेकंड पार्टी, त्यांचं परत एकदा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. हे डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला परत खाली येऊन हा पत्ता जो जायचा प्रॉपर्टी डिटेल्स, हा पत्ता परत तोच असणार आहे जो की तुम्ही जिथं भाड्यानं राहताय. त्यामुळं जिथं भाड्यानं राहताय तो पत्ता, जसा आपण प्लॉट नंबर टाकला, खसरा नंबर, सर्वे नंबर असेल, सिटी सर्वे नंबर असेल, जे काही तुम्ही तिथं पहिल्या पेजवरती टाकलं आहे तसंच डिटेल्स इथं टाकणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं लोकॅलिटी एरिया म्हणजे जिल्हा टाका, त्याचं पिनकोड टाका. आता ह्या सगळ्या गोष्टी भरल्यानंतर तुम्हाला फीस किती आहे, लायसन्सी फीस म्हणजे तुम्हाला भाडं किती लागलं आहे हे भाडं टाकायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी भाडं टाकल्यानंतर जनरल 4500 भाडं टाकलं. त्याच्यानंतर पे विथ पेमेंट गेटवे, आता हे परत एकदा बदलून घ्या. लातूर जिल्हा तालुका तुमचं कुठलं ऑफिस आहे, त्याच्यानंतर एरिया कोड 36A आणि स्टॅम्प ड्युटी थोडीफार वाढवून टाका आणि रजिस्ट्रेशन फीस ₹1000 आणि टोटल अमाऊंट येते. आणि पुन्हा भाडेकरार घरमालकाच्या नावानं चिठ्ठी फाडायची आहे, त्याला पहिली पार्टी आणि दुसरी पार्टी. त्याच्यानंतर प्रॉपर्टीचा ॲड्रेस, त्याच्यानंतर परत एकदा खाली भाडे किती येते आणि गेटवे SBI पेमेंट गेटवे करायचं आहे. त्यामध्ये पुन्हा तुम्हाला तुमचं कॅप्चा दर्ज करायचा आहे. कॅप्चा दर्ज करून प्रोसीडवरती गेल्यानंतर या अशा प्रकारे एक ड्राफ्ट तुम्हाला चलनचा दिसून येईल. हे बरोबर आहे का एकदा वाचून घ्या. जर बरोबर असेल तर ॲग्री करून प्रोसीड करा. प्रोसीड केल्यानंतर ओके करा. आता हा जो GRN नंबर आलेला आहे, हा GRN नंबर तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तो मी स्क्रीनशॉट काढून परत एकदा माझ्या व्हॉट्सअपवरती सेव्ह करून घेतलेला आहे, तुम्ही तो लिहून घेऊ शकता. ओके केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन्स येतील बरेच सारे. यामध्ये बरेच ऑप्शन्स मी ट्राय केलेत पण ते चालत नाहीत. तर नेट बँकिंगचं ऑप्शन खूप चांगलं आहे, जे मी वापरतो आहे आणि फायद्याचं ठरलेलं आहे. नेट बँकिंगमध्ये मी माझी जी बँक आहे HDFC बँक, ती रिटेल बँक मी ते टाकतो आहे. त्याच्यानंतर त्याचं जे काही युजर ID कन्झ्युमर नंबर आहे तो कन्झ्युमर नंबर टाकून त्याच्यानंतर कंटिन्यू केल्यानंतर त्याचं पासवर्ड जे काय आहे हे पासवर्ड टाकून मी यामध्ये लॉग इन करतो आहे. आता हे जे काही तुमचं नेट बँकिंग कुठल्याही बँकेचं असेल, आता इथं बघा, इथं ₹1161 म्हणजे 1161 टोटल, म्हणजे टॅक्स नेट बँकिंगचेही काही चार्जेस ॲड झालेले आहेत, 20-25 रुपये. अशा प्रकारे जी अमाऊंट येते ती टोटल 1161. मग यावरती तुम्हाला मान्य असेल तर कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. आता हे कंटिन्यू केल्यानंतर जे काही तुमचं OTP आहे, तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्यावरती OTP जाईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी दर्ज करायचा आहे. हा OTP टाकल्यानंतर तुमच्या अकाउंटवरनं
तेवढे अमाऊंट जर असेल अकाउंटवरती तर ती अमाऊंट कटेल. आता पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे आणि तुम्हाला एक चलनची रिसिप्ट येते, पण जनरली येत नाही, पण तुम्ही डबलही काढू शकता. त्या चलनच्या रिसिप्टची गरज नाही आहे आपल्याला, पण तुम्ही काढू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर. परत वापस यायचं आहे. तो GRN नंबर जो तुम्ही व्हॉट्सअपवरती काढून ठेवला होता, मी जे सांगितलं होतं तुम्हाला, तो नंबर GRN नंबर अचूक या ठिकाणी नमूद करायचा. त्यासाठीच तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला सांगितली होती, मी व्हॉट्सअपवर टाकले होते. कॅपिटलमध्ये तो GRN नंबर टाकायचा आहे आणि हा GRN नंबर अचूक टाकल्यानंतर त्याची अमाऊंट किती आहे, म्हणजे कॅल्क्युलेटेड अमाऊंट 1123 येते, पण मी 1150चं पैसे भरलेत. आता ते नेट बँकिंगसोबतचे न टाकता एक्झॅक्ट किती भरलेत ते तारीख टाकायची आणि व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर हे सगळं जर बरोबर असेल तर तुम्हाला इथं एका ग्रीन कलरमध्ये हे चलन व्हॅलिड आहे म्हणून सांगतं. हा GRN नंबर व्हॅलिड आहे. व्हॅलिड आहे म्हटल्यानंतर सेव्हवरती क्लिक करायचं आहे. आता हे काही लोक चुका करतात, त्यामुळं बऱ्याच साऱ्या लोकांना अडचणी येतात. यामध्ये सेव्हवरती क्लिक केलं तर अशा प्रकारे तुमचं ड्युटी ही सेव्ह झालेली आहे आणि 2 टप्प्यामध्ये तुम्हाला दिसून येतं, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीस. अशा प्रकारे जर आलं तर सक्सेसफुल समजायचं, नाही तर नाही. आता त्याच्यानंतर पुढचा टप्पा जो आहे तो म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस DHC पेमेंट आहे. आता हेही तुम्हाला ऑनलाईनच करणं गरजेचं आहे. प्रत्येकाला 300 रुपयाच्या आसपासचं चलन आहे. तर सेम मेथड आहे. परत त्याच्यावरती तुम्ही नेट बँकिंगनं करू शकता. आता हे करत असताना तुम्हाला यामध्ये पण एक PRN नंबर जनरेट होणार आहे. तो PRN नंबर तुम्हाला महत्त्वाचा आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर एक PRN नंबर जनरेट होतो. ते रिसिप्ट तुम्ही डाउनलोडवरती क्लिक करून रिसिप्ट डाउनलोड करून घ्या किंवा हा PRN नंबर तुम्ही कॉपीही करू शकता. आता मी हा PRN नंबर कॉपी करून घेतो आहे. रिसिप्टही डाउनलोड केलेली आहे सेफ साईड. आणि परत एकदा तुम्हाला मेन पेजवर यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला PRN नंबर पेस्ट करायचा आहे. डेट ऑफ पेमेंट जी आजची आहे ती तुम्ही टाका. मोबाईल नंबर परत एकदा ओनरचा जो काय आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि यावरती जाऊन हे व्हेरीफाय हे आहे का नाही ते करायचं आहे. आता यावरती व्हेरीफाय आणि सेव्हवरती क्लिक करायचं आहे. आता हे क्लिक केल्यानंतर थोडंसं वेळ लागतो प्रोसेसिंगला. आता कधी यामध्ये लॉगआउटही होतं. आता हे बघा लॉगआउट झालेलं आहे. तर हे दिसताना जितकं सोपं दिसतं तितकं सोपं नाही आहे. बऱ्याच वेळेस तुमचं लॉगआउट होईल. परत तुम्हाला लॉग इन करायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला जो टोकन नंबर तुम्ही सेव्ह करून घेतला होता तो या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशनसाठी करतो नवीन, आणि ज्याही वेळेस रजिस्ट्रेशन झालेलं असतं आपलं, त्यामुळे इकडं काही न टाकता तुम्हाला डाव्या हाताला टोकन नंबर जनरेट झाल्यानंतर डाव्या हातालाच तुमचं जे काय हा टोकन नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जो पासवर्ड सेट केला होता तो पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून तुम्हाला मॉडिफायवरती क्लिक करायचं आहे. मॉडिफायवरती क्लिक केल्यानंतर परत तुमची पहिली माहिती दिसेल. याला अपडेटवरती क्लिक करा. अपडेट झाल्यानंतर नेक्स्ट पार्टीवरती जा. परत खाली या रेंट ॲग्रीमेंटवरती जा. आता यावरती तुम्हाला वरती सगळ्या गोष्टी आता बघा इथं तुम्ही पाहू शकता आपण भरलेलं जे रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी ती पण आलेली आहे आणि DHC चार्जेस पण आलेले आहेत. त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन्सवरती क्लिक केल्यानंतर त्यामध्ये आणखीन काही टर्म्स आहेत, त्यावरती परत क्लिक करायचं. या दोघांनाही येस करायचं आहे आणि व्ह्यू टर्म्स अँड कंडिशन्स करून त्याला स्क्रोल डाऊन करायचं आहे. यामध्ये मिनिमम लॉक इन पिरियड्स काय आहे का, आता फर्निचर काय आहे का. आता स्टॅम्प ड्युटी ही लायसन्सीच्याच कोण भरणार आहे, म्हणजे स्टॅम्प ड्युटी कोण भरलं आहे, भाडेकरूनं भरलं आहे का घरमालकानं भरलं आहे, तर ते तुम्हाला सांगायचं आहे. कोणी टाकलं तर काय हरकत नाही. ॲडिशनल काही कमेंट्स असतील की मागच्या 6 महिन्यापासून 2 वर्षापासून तुम्ही तिथं राहताय तर ते कमेंट्स टाका आणि त्याला अपडेट करा. आता ह्या प्रकारे ते वरची माहिती माझी भरायची राहिली होती, त्यामुळे परत एकदा ती माहिती पूर्ण भरतो आहे मी, कारण आपण लॉगआउट झालो होतो त्यामुळे डबल भरायला लागतं आहे. तर तुम्हाला ती अमाऊंट टाका, त्याच्यात रिफंडेबल डिपॉझिट वगैरे किती होतं ते सगळं डिटेल्स भरल्यानंतरच तुम्हाला सेव्ह होईल हे ड्राफ्ट आणि पुढे एक्झिक्युशनवरती जाता येईल. अशा प्रकारे खालच्या साईडला यायचं आहे. एक्झिक्यूटवर क्लिक केल्यानंतर हा PDF ओपन होईल. तुम्हाला स्क्रॉल करून खाली यायचं आहे. इथं एक्झिक्यूट नावाचा दुसरा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता जसंही तुम्ही हे ऑप्शनवरती क्लिक कराल तुम्हाला एक्झिक्युशनमध्ये तुम्हाला फक्त थंब घ्यायचं आहे. यावेळेस तुमच्याकडे सेक्युजन नावाचं डिव्हाइस असणं गरजेचं आहे की वेबकॅम असणं गरजेचं आहे. या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता यामध्ये 4 नावं आहेत. सगळ्यात पहिलं जागा मालक आहे, नंतर भाडेकरू आणि 2 साक्षीदार. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला सिक्वेन्स सिरियल वाईज घ्यायचं आहे. तुम्हाला पहिलं घ्यायचं आहे जागा मालक, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, त्याला ओके करायचं आहे आणि ओके केल्यानंतर पुढं त्याचं कॅप्चर फोटो आणि फिंगर करायचं आहे.
फोटो कॅप्चरवरती क्लिक केल्यावर पहिल्यांदा फोटो येईल. वेब कॅम ऑन करायचा आहे आणि या वेब कॅममध्ये फक्त फेस, म्हणजे तुम्हाला तुमचा फेस जसं पासपोर्ट साईज फोटो असते त्या प्रकारे फक्त फेस कॅप्चर करायचा आहे. त्याच्यानंतर थंब कॅप्चर करणं गरजेचं आहे. जर फोटो व्यवस्थित नसेल आला तर तुम्ही परत एकदा काढू शकता. थंबमध्ये फिंगरप्रिंट इमेज, ज्याच्यामध्ये 2 डिव्हाइसेस दाखवतात सिक्युजन. ते सिक्युजन डिव्हाइसेस घ्या, कारण मंत्राचं L0 डिव्हाइसचे ड्रायव्हर्स नाही आहे अवेलेबल, त्यामुळं ते डिव्हाइस असूनसुद्धा उपयोगाचं नाही आहे तुमच्यासाठी. त्याच्यानंतर सिक्युजन घ्या, कॅप्चरवरती क्लिक करा, लाईट लागेल आणि अशा प्रकारे थंब येऊन जाईल. हे थंब आल्यानंतर सेव्ह अँड क्लोजवरती क्लिक करायचं आहे. आता हे थंब ॲक्च्युअलमध्ये व्हेरीफाय होत नाही, फक्त त्या ठिकाणी त्याचा अंगठा किंवा अंगठ्याचा मार्क जो असतो तो मार्कच यावरती दिसणार आहे. तो ॲक्च्युअलमध्ये कुठंच व्हेरिफिकेशनमध्ये येत नाही. यानंतर जे जागा मालक आहेत, जागा मालकाचंही घ्यायचं आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्ही भाडेकरू घेतलात, त्याच्यानंतर जागा मालक घेत आहेत, तर जागा मालकाचाही सुरुवातीला फोटो घ्यायचा आहे. आता फोटो कॅप्चर करताना जर अशा प्रकारे डोळे बंद वगैरे दिसत असतील तर परत एकदा नवीन एकदा कॅप्चर करायचं आहे. सेव्ह इमेज करायची आहे. त्याच्यानंतर कॅप्चर थंबवरती जायचं आहे आणि थंब कॅप्चर करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये सिक्युजन डिव्हाइस घ्यायचा आहे आणि थंब कॅप्चर करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जागा मालक, त्याच्यानंतर भाडेकरू आणि 2 जे आयडेंटिफायर आपण घेतले होते साक्षीदार, त्या दोघांचंही करून घ्यायचं आहे. आता मी पटापट हे सगळं करून घेतल्यानंतरचे पुढची प्रोसेस आपण बघूया. चौघांचंही थंब घेतल्यानंतर YYY स्टेटसमध्ये YY दिसलं म्हणजेच तुमचं हे चौघांचंही सेव्ह झालेलं आहे. तर सेव्ह करायचं आहे. आता त्यानंतर परत या पेजवरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता की या चौघांचंही एक्झिक्युशन झालेलं आहे. आता ॲडमिशन सेकंड जो टप्पा आहे तो म्हणजे ॲडमिशनचा आहे. ॲडमिशनवर क्लिक करायचं आहे. ॲडमिशनवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात अगोदर पहिलं तुम्ही जागा मालकावरती क्लिक करा आणि त्याला व्हेरीफाय KYC करा. यामध्ये तुम्हाला संमती द्यायची आहे आणि त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला आधार नंबर टाकल्यानंतर त्यांचा थंब घेणं गरजेचं आहे आणि हा थंब आणि हा आधार नंबर मॅच झाला तरच त्यांचं व्हेरिफिकेशन होतं, अन्यथा होत नाही. आणि ज्यांचं कुणाचं व्हेरिफिकेशन होत नसेल तर तुम्हाला जर साक्षीदार असेल तर तो साक्षीदार बदलावा लागेल. आणि जर का कुणी जागा मालकच असेल आणि ज्याचं व्हेरिफिकेशन होत नसेल तर तुम्हाला तर जागा मालकाचे बायोमेट्रिक अपडेट्स करून घेणं गरजेचं आहे. बायोमेट्रिक किंवा लेटेस्ट आधार कार्ड असणं गरजेचं आहे. यामध्ये मंत्रा डिव्हाइस आपण घेऊ शकतो, आयरिसही घेऊ शकतो. तर डिव्हाइसचे ड्रायव्हर्स असतील तर तुम्ही ड्रायव्हर्स इन्स्टॉल करून घ्या आणि कॅप्चरवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला लाईट लागेल आणि तुमचं फिंगर कॅप्चर केला जाईल. फिंगर कॅप्चर सक्सेस झाल्यानंतर आणि व्हेरीफाय जर झाला फिंगर, तर पुढच्या विंडोमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येणार आहे की थंब आणि UID नंबर मॅच झालेला आहे. आणि अशा प्रकारचा एक विंडो येतो आहे की डेटा रिसिव्ड फ्रॉम UID, त्यांचं नाव वगैरे येणार आहे. तुम्हाला येस करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ह्या चौघांचंही व्हेरिफिकेशन, व्हेरीफाय KYC, ज्याला एक्झिक्युशन म्हणतो आपण, हे करून घेणं, ॲडमिशन म्हणतो आपण त्याला, हे करून घेणं गरजेचं आहे. तर आता मी पटकन ह्या चौघांचंही ॲडमिशन करून पुढच्या स्टेप्स तुम्हाला सांगतो. आता ज्यावेळेस एक्झिक्युशन चौघांचंही झालेलं आहे, YY स्टेटस आलेलं आहे, तुम्ही त्याच्यावरती क्लिक केला तर ते सांगतं की कन्सेंट फॉर दिस पार्टी इज ऑलरेडी टेकन, म्हणजेच काय ह्याचं झालेलं आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही खातरजमा करू शकता. आता खालच्या साईडला आल्यानंतर त्या चौघांचंही तुम्हाला ॲडमिशन झालेलं दिसून येईल. ॲडमिशन्समध्ये तुम्ही पाहू शकता हे 4ही नावं आलेली आहेत फोटोसकट. पहिले एक्झिक्युशनमध्येही 4ही नावं फोटोसकट आलेत. हे आधारचा फोटो आलेला आहे. त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला तुमचं नॅशनॅलिटी म्हणजे राष्ट्रीयत्व विचारलं जाईल, इंडिया टाकायचं आहे. आता या ठिकाणी त्यांचा ॲड्रेस आलेला आहे कुणाचा, तर जो जागा मालक जो भाडेकरू आहे त्याचा डिटेल्स आलेले आहेत. तर तुमचा त्याचा करंट ॲड्रेस हा सेम असणार आहे जो परमनंट ॲड्रेस आहे आणि त्याच्यानंतर पुढच्यामध्ये परमनंट ॲड्रेस पण तोच असणार आहे. मग जर काही चेंजेस असतील तर चेंज टाका, नसेल तर एकच ॲड्रेस टाकला तरी चालेल. या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी पोलीस व्हेरिफिकेशनच्यामध्ये फक्त भाडेकरूचंच माहिती द्यायची आहे आणि त्यामध्ये त्याचं जे काही पोलीस स्टेशन येतं आहे, आता हे पोलीस स्टेशन जिथं जागा आहे तुमची भाड्याने घेत आहे तिथलं पोलीस स्टेशन महत्त्वाचं आहे, ना की त्या आधारवरती जो कुठला पत्ता आहे त्याचा पोलीस स्टेशन. त्यानंतर आधार कार्ड PDF स्कॅन करायचं आहे आणि दोन्ही ठिकाणी तुम्हाला केवळ आधार कार्ड अपलोड करायचं आहे. कुणाचं तर भाडेकरूचं आधार कार्ड अपलोड करणं गरजेचं आहे. तुम्ही एक PDF बनवून घ्या आणि ती PDF तुमची अपलोड करून घ्या. JPGमध्ये जर करत असाल तर JPGमध्ये ही इमेज अपलोड होणार नाही.
तुम्हाला ते PDF भरणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जी फाईल सेव्ह झालेली आहे तुमच्या डेस्कटॉपवरती, ती फाईल तुम्हाला एक नाव देऊन सेव्ह करायची आहे आणि त्या फाईलला अपलोड करून घेणं गरजेचं आहे. फाईल अपलोड झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी ही फाईल अपलोड करायची आहे. दोन्ही ठिकाणची अपलोड झाल्यानंतर त्याला सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह बटनवरती क्लिक केल्यानंतर ॲड होऊन जाईल. आता हे ॲड झालं आहे, सेव्ह सक्सेसफुली. त्याच्यानंतर फॅमिली डिटेल्समध्ये तुम्ही सोबत कुणासोबत रूम शेअर करत आहात तर त्याचंही नाव येतं जनरली, किंवा नसेल तर तुम्ही तुमच्या वाईफचं नाव देऊ शकता, त्याचं रिलेशनशिप काय, त्याचं एज काय, आणि सेव्ह फॅमिली डिटेल्स. इथं होतं काय, 4-5 मुलं मिळून भाडेकरू जर राहत असतील तर त्यावेळेस तुम्हाला हे ऑप्शन आहे, अन्यथा तुम्हाला काही लिहायची गरज नाही आहे. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला इथून वापस यायचं आहे. आता यामध्ये तुम्ही वापस आल्यानंतर तुम्हाला प्रिव्हियसवरती क्लिक करायचं. प्रिव्हियसवरती क्लिक केल्यानंतर परत आपण त्या मेन पेजवरती येतो जिथं आपले PDF स्वरूपात आपल्याला भाडेकरून मिळालं. आता सगळ्याच स्टेप्स झालेल्या आहेत आपल्या. आपण पोलीस व्हेरिफिकेशनची केली आहे, त्यानंतर ॲडमिशन केलं आहे, एक्झिक्युशन केलेलं आहे, एक्झिक्युशन आधी केलं आहे. तर परत एकदा तुम्ही पाहू शकता की काय काय आहे, चुकलं आहे का काय, ह्याचं एकदा रिव्हिजन घ्या आणि शेड्यूल 1मध्ये ॲड्रेस बरोबर आला आहे का तेही त्याची खातरजमा करून घ्या, कारण हेच पत्ता तुमचा भाडेकरारचा येणार आहे. RTमध्ये ज्यांनी कोणी ॲडमिशन्स घेत असतील त्यांना हे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्याची तारीख किमान 1 दिवस अगोदरचं तरी असणं गरजेचं आहे. तर खालच्या साईडला आल्यानंतर सबमिट विदाऊट डिजिटल सिग्नेचरवरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुमचा जो काही फॉर्म आहे तो सबमिट केला जाईल. तुम्हाला ह्याची PDFही मिळेल, सबमिट झालेल्या फॉर्मची PDF मिळेल. त्यावरती लिहिलं असेल की अंडर प्रोसेसमध्ये आहे. आणि तुम्हाला परत एकदा पाहायचं असेल की तुमचं झालं आहे का नाही, परत एकदा टोकन नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि यावेळेस व्ह्यू स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. त्यावेळेस मॉडिफायवरती न क्लिक करता व्ह्यू स्टेटसवरती क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला कळेल की तुमचं हे अंडर प्रोसेस आहे की तुमचं हे सबमिट झालेलं आहे. आणि मंजूर झालं असेल तर या ठिकाणी तुमचं टाकून व्ह्यू स्टेटस टाकून PDF डाउनलोड करून घेऊ शकता. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.